मोर जर झालं तर छान वाटेल. आम्हाला आवडेल ना. वा ये विक्रांत, तुझ्यावर पण एक ओळ आहे. ही गझल आहे सुरेश भटांची आणि त्याला संगीतबद्ध केलं यज्ञेश्वर लिंबेकर यांनी. सलीलकडनं मानसीला आज. वा 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 वा. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे तुझे कालचा तुझा माझा चंद्र वेगळाच होता. कालचा तुझा माझा चंद्र वेगळाच होता. हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही. हे तुझे. आता पुढचं एक कडवं आहे जे फारच रोमॅन्टिक. आता तू बसलास तरी चालेल. आता सावली देतो. हा. जे तुला दिले होते ते ओठ दे माझे. जे तुला दिले होते ते ओठ दे माझे. मागचे जुने देणे टाळणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. धन्यवाद. संकर्षण. वा 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 वा. मस्त. आणि संकर्षण तू गातो सुद्धा सुंदर, हे आम्हाला कळलं आज. गायला हरकत नाही. तर आता एक इकडे कार्यक्रम साजरा होणार आहे. तो कार्यक्रम असतो आमच्या गुलकंद केबल नेटवर्कवरती आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत एक भविष्यवेत्ते तुम्हाला भेटायला येतात जे आता तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगणार आहेत. नमस्कार 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 नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. पाहुणे यावे घरात तोची आपल्याला TRP असं म्हणलेलंच आहे. आणि जी मराठीचे कलाकार जेव्हा जेव्हा इथे येतात तेव्हा आपल्याला जोरदार TRP मिळत असतो. तसंच आज झालेलं आहे. कारण आपला जो न्यूज चॅनल आहे बाबा तो घराघरात पोहोचलेला आहे. थुकरटवाडीमधून आपण गुलकंद केबल नेटवर्क चालत असतो आणि तो आता 37 घरात लाईव्ह चालू आहे. तर आता 37 घरात लाईव्ह चालू असताना या सगळ्या माणसांच्या बरोबर गप्पा मारण्यासाठी एक विशेष व्यक्तिमत्व इथे यावं अशी आमची खूप इच्छा होती. तशा एका माणसाला आता आपण आमंत्रित करतोय. जगविख्यात भविष्यवेत्ते असा एक माणूस या ठिकाणी आता येणार आहे. सगळ्यांच्याच भविष्यात ते वेत्ते आणतात म्हणून त्यांचं नाव भविष्यवेत्ते आपण ठेवलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात चंद्रविलास फाजील यांचं. या चंद्रविलास फाजील हे अत्यंत ओळखीचं व्यक्तिमत्व, कारण ते आपल्या गुलकंद केबल नेटवर्कवरून घराघरात पोहोचलेले आहेत. बरेच दिवस झाले तुम्ही दिसला नाही. म्हणजे कुठं होता, आपली भेटच नाही. नाही गरज काय आपल्याला त्याची. तेच म्हणत होतो की तुम्ही भेटत नाही पण प्रेक्षकांना भेटायला पाहिजे तुम्ही. आपण भेटायची काय गरज आहे, आपलं तर ठरलेलं पेमेंट. हा ते झालं की मग चांगलं सांगा ना माझ्याबद्दल. हा चांगलं म्हणजे अतिशय विद्वान हा माणूस. बऱ्याच ठिकाणी यांचे लाईव्ह प्रोग्राम आपण पाहिलेले आहेत. अनेक देशांमधून हाकलून दिलेले असं हे व्यक्तिमत्व. परवाच्याच रंगपंचमीला अस्वल समजून वनाधिकाऱ्यांनी त्यांना पकडून ठेवलं होतं 2 दिवस. काय बोलताय तुम्ही. नव्हतं पकडलंय केसामुळे तुम्हाला. ते का असं थोडी होतं ते. मग तुम्ही ते हे सांगा परदेशात. काय काय परदेशी काय परदेशी नाही हो. परदेश दौऱ्यावरती ते गेले होते आणि परदेश दौऱ्यामध्ये त्यांना परवा दिवशीच ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियातल्या बावरलेल्या कांगारूंना घाबरवण्यासाठी या माणसाला तिथं वापरलं होतं आणि ते कांगारू तेव्हापासून खूप चांगले तिकडे वागायला लागले. असा हा जगविख्यात माणूस आपल्या बरोबर आहे. प्रशिक्षण द्यायला गेलो तो. कोणाला. ते कांगारू. मग ते घाबरले. ते खरंच तर सांगितलं ना मी तुम्हाला. काही सांगता तुम्ही हल्ली माझ्याबद्दल काही चांगलं सांगतच नाही. मग त्याच्यात पंच नाही ना. म्हणजे काहीतरी तर चांगलं हसवलं पाहिजे लोकांना आपण. तर असा हा माणूस या ठिकाणी आलेला आहे. जॉन हाब्रामच्या सारखे केस असलेला हा माणूस, जगविख्यात असा हा माणूस. आणि अभिज्ञा भावेचे त्यांचे जवळपास लेन्थ सेमच, फक्त कलरिंग मध्ये फरक आहे. ते जाताना तुमचा कलर यांना द्या, पुढच्या वेळेला आमचाही कलर एपिसोडचा वाढेल. तर असा हा माणूस आपल्याकडे गेस्ट जेव्हा जेव्हा येतात तेव्हा आपण त्यांना विचारपूस करतोच. चहा घेणार का. चालेल की. खिशात पैसे आहेत का.
हाय ते हे घे. हा अच्छा अच्छा आणि लाज लाज बघतो खिशात असते का आपल्या ती बरोबर घेऊन फिरायची असते. पण यांच्याकडे जी कला आहे बाबा ती म्हणजे हे भविष्य सांगत असतात लोकांचं. हा. आणि ते आज भविष्य आम्हाला ऐकायचंय सर. आपण कोणाचं भविष्य या ठिकाणी सांगणार आहात? हा मी आता नाडी बघून भविष्य सांगतो. अच्छा लेंगा आणलाय का मग? लेंगा कशाला? नाडी बघून सांगणार ना भविष्य? नाडी तिने हाताची अशी नाडी बघून सांगतो. हे कुठे शिकलाय? हे आताच मी सीडीवर केलंय सगळं. अच्छा हा. सर सुद्धा नाडी बघून भविष्य सांगतात हे आपण हो बघितलं. विक्रांत सर त्यांच्या भविष्यावर तर अख्खी सिरियल चालली हो ना? तर तुम्ही कोणाचं सांगणार आता भविष्य? मोने सरांची. अरे वा, सुरुवात तर त्यांच्यापासून. क्या बात आहे. सर जरा हात हा. अरे वा ओ वा यांनी लाल शर्ट घातलाय. लाल शर्ट घातलाय. बरोबर आहे. तुम्हीच बघा मी बघतोय असं नको वाटायला. फारच वेगळं काहीतरी सांगतायत. दर्जेदार काहीतरी सांगा. माणूस बघून सांगा. आतमध्ये बनिया नाही. बघा विचार. आपण भेटू बोलू. हा सर 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 भविष्य सांगा. भविष्याबद्दल भविष्य काहीतरी चांगलं सांगा तुम्ही. तुमचं मेडिकलचं दुकान आहे. हा बरोबर. सिरियल मध्ये मेडिकलचं दुकान आहे. काय सिरियल बोललो हा आहे ना? कसं काय तुम्हाला कळतं एवढं? परवाच पाहिले एपिसोड. बरोबर आहे. करेक्ट आहे करेक्ट आहे करेक्ट आहे मेडिकलचं दुकान. करेक्ट आहे. इंग्लिश की देशी हे औषध आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक आहेत. हा आयुर्वेदिकच पाहिजे. आयुर्वेदिकच का पाहिजे? यांना पुढ्या सोडायची सवय आहे ना. बरं पडेल म्हणजे म्हणून. अरे वा अभिदण्या. नीट का? ठीक आहे. यांच्या हातावर रेष आहेत. बूट निघतो. हा बूट याला लेस नाही निघतो लगेच. शनिवारी काय करते? आपलं शनीचा त्रास आहे. हा शांती करावी लागेल. शनीचा त्रास करावा लागेल. हा. वा वा वा. यांचं भविष्य उज्ज्वल आहे. वा काहीतरी बरं वाक्य बोलले. यांच्या आयुष्यात एक राजकुमार येणार आहे. वा वा हा? छान असा देखणा राजकुमार. मोठे केस असल्याला. वॉयलेट सदरा घातल्याला. कसला वॉयलेटच आहे ना. हा वॉयलेट सदरा घातल्याला. बर वॉयलेट सदरा घात. गोरा गोरा पान. मेकअप नाही होईल ते. कसला? गोरा गोरा पान मेकअप नाही होईल नंतर. हा 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 असा आणि तो राजकुमार तुमच्या आयुष्यात आला की त्याला बुट्टानी मारायचं. रे. तुमच्या मनात काय भविष्य सांगताय? काय करते तुम्ही असं? तुझी बिंदी फारच इंटरेस्टिंग आहे. कोणाची? वायफाय येतो. जी हे 3G आहे म्हणून ते जी काढले. वा वा वा. काय 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 भविष्य डेंजर आहे तुमचं. भविष्य डेंजर आहे. तुमचं सलील बरोबर लगीन नाही होणार. सलील बरोबर लगीन नाही होणार. का? आता ह्याच्या बरोबर लगीन झालं तर हा काय करेल? म्हणजे मोठा मॉडेल का? मग